नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळेजण? आज आपण बघणार आहे वजन कमी करायचे पॅरामीटर्स. म्हणजे नेमकं काय? तर बऱ्याच जणांना माहित नाही किंवा कळत नाही की वजन कमी करणं म्हणजे कमी होणं म्हणजे नेमकं काय? तर बऱ्याच जणांचा एक कन्सेप्ट असतो की मी वजन काट्यावर उभा राहील आणि त्याच्यानंतरचे आकडे जे आहेत ते कमी होतील. तर इथंच चुकतो आपण. वजन कमी होणं म्हणजे नेमकं काय होणं? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपले इंचेस लॉस होत आहेत का हे पण बघितलं पाहिजे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं मूड चांगला राहतो का हे पण बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊन जर समजा मला राग येत नाही, मला हलकं हलकं वाटायला लागलेलं आहे, काम करण्यामध्ये मला एनर्जी वाढलेली आहे, ऊर्जा वाढलेली आहे, ही सगळ्यात महत्त्वाचं पॅरामीटर आपण म्हणता येईल. त्याचबरोबर मला शांत झोप लागतेय, त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं थकवा कमी यायला लागलेला आहे, मी उत्साहामध्ये काम करतोय, या सगळ्या गोष्टी जर समजा आपण बघितल्या तर हे वजन कमी होण्याशी रिलेटेड असतात. आणि वजन मित्रांनो हे एका दिवसात वाढलेलं नसतं. त्यामुळं वजन हे हळूहळू कमी झालेलं सगळ्यात चांगलं असतं. कारण जर समजा आपलं वजन हे आकड्यावरून जर ठरवायचं असेल तर ते चुकीचं होतं. कारण बराच वेळेला तुम्ही जर उपाशी राहिलात किंवा जास्त घाम तुमचा गेला तर बॉडी मधलं पाण्याची लेवल त्याच्यातून कमी झालेली असते. फॅट तसाच असतो, मात्र पाण्याची लेवल कमी झाल्यामुळे आपल्याला वाटतं की आकडे फक्त हलतात म्हणजे माझं वजन कमी झालं असं वाटतं. पण या गैरसमजुतीमध्ये न राहता सगळ्यात महत्वाचं हेल्दी वेनं वजन कमी करणं खूप गरजेचं आहे. आणि हेल्दी वेनं वजन कसं कमी करायचं यासाठी आपण नक्कीच आरोग्याच्या पाठशाळेमध्ये ऍडमिशन घेणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी तुम्हाला सायंटिफिकली कशा पद्धतीमध्ये वेट लॉस केला जातो, मसल गेन कसं केलं जातं, या सगळ्या गोष्टीची माहिती दिली जाते. धन्यवाद. थँक्यू सो मच.